गेल्या 48 तासांपासून राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत मुद्दा आहे तो म्हणजे कबुतरांसंदर्भातला। आणि याच कबुतरांच्या मुद्द्यावरती जो गेली अनेक वर्ष जैन समाज आपल्याला अहिंसेच्या मार्गाने राहताना पाहायला मिळत होता, मात्र तो समाज आपल्याला कबुतरांच्या मुद्द्यावरती रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळाला। आज या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। मात्र आता आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत मंत्री मंगलप्रभात लोढा। सर, काय सांगाल, आज कबुतरांसंदर्भामध्ये हायकोर्टामध्ये सुनावणी आहे, या सुनावणीकडे कसं पाहता आपण? नहीं, ते 2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने यावेळी जो लोकांच्या मनामध्ये एक आक्रोश होता आणि ते असमंजसता होती की काय होणार आहे, त्यासाठी एक मीटिंग घेतली होती। ती मीटिंगमध्ये त्याने सर्वांचं ऐकून घेतला आणि त्यानंतर त्याने महानगरपालिका निर्देश दिला की लोकांचं स्वास्थ्य अतिशय महत्त्वाचं आहे, पण त्याबरोबर कबूतरासाठी आपण रेस्ट्रिक्टेड फीडिंग, प्रॉपर क्लीनलीनेस हा सर सांभाळून कबूतर पर मरला नाही पाहिजे। तो त्यासाठी तुम्ही काय योजना बनवावा आणि योजना हायकोर्टमध्ये पेश करा। तो त्याने ते तयारी सुरू केली। आज हायकोर्टमध्ये ते स्कीम महानगरपालिका पेश करतील असं माझी अपेक्षा आहे। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली बैठक, या बैठकीमध्ये मानव हिताची पण त्यांनी भूमिका घेतली आणि पशुप्रेमी हिताची देखील भूमिका घेतली। मात्र या भूमिकेनंतर देखील आपण काल बघितलं असेल तर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात जैन समाजाचे लोक उतरले, आंदोलन करायला लागले। तर यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेक पक्षांकडून केली जाते। काय वस्तुस्थिती, नेमकं कोण होतं? काल जे घटना घडली ते फार दुर्दैवी आहे। ते कोण लोक होते ते पण ते ट्रस्टीयाने स्वतः ऑन रेकॉर्ड सांगितलं की आम्ही त्यामध्ये नाही होते। आम्ही त्याने मीटिंग ठेवली होती, पण मीटिंग त्याने नंतर कॅन्सल केली, पण भीड जमा झाली होती। तो त्यामध्ये कोण लोक होते, कुठून आले, काय केले, पण 10 मिनिटांमध्ये सर्व कंट्रोलमध्ये आले। आता त्यावर काय कारवाई करायची आहे पोलिसचा निर्णय। मनसे या पक्षाचं असं म्हणणं आहे की जेव्हा आम्ही या स्वरूपाची आंदोलनं करतो तेव्हा आमच्यावरती गुन्हे दाखल होतात। मात्र काल जे आंदोलन झालं या संदर्भामध्ये आता सरकार नेमकी काय कारवाई करणार? तुम्ही स्वतः पालकमंत्री आहात, तुमची नेमकी भूमिका काय? यावर हा पोलिसाचं काम आहे, ते निर्णय करतील काय करायचं, ते पोलीस योग्य कारवाई करतील। शेवटचा प्रश्न, कबुतरांच्या विष्ठेमुळे मोठ्या प्रमाणात मानवी आरोग्य हे धोक्यात असतं असं अनेक एक्सपर्टने देखील सांगितलेलं आहे। स्वतः तुम्ही या संदर्भातला अभ्यास देखील केलेला आहे। आता जर कबूतरखाने हे बाहेर घेऊन जायचे म्हटले तर नेमकं तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या रिसर्चमध्ये हे कबूतरखाने बाहेर कुठे घेऊन जाणं हे योग्य राहणार आहे? नाही, मी पूर्वी पण सांगितलं होतं की ॲडिशनल स्पेस म्हणून ते काय जे जिथे लोक नाही राहतात, तिथे रेस कोर्स आहे, आरे कॉलनी आहे, नॅशनल पार्क आहे, तिथे आपण करू शकता। तर ते आज जे हायकोर्टामध्ये काय निर्णय होते त्यावर अवलंबून आहे, त्यानंतर आम्ही सर्वजण बसून निर्णय करू। आजच्या हायकोर्टाच्या सुनावणीनंतर पुन्हा एकदा तुम्ही सर्व लोक एकत्र बसून या संदर्भात चर्चा करणार आहात का? मी सर्वांची एकत्र बसायची गरज नाही, आता महानगरपालिका यावर निर्णय करतील। ओके, धन्यवाद। हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा। कबुतरांसाठी आणखी काही जागा उपलब्ध आहेत, त्या जागांचा देखील विचार करावा। मात्र आजचं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की आज नेमकं हायकोर्टामध्ये सुनावणीमध्ये नेमकं हायकोर्टाकडून काय म्हणणं मांडलं जातं, काय ते म्हणणार आहेत, त्यावरती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेची आणि प्रामुख्याने जैन समाजाची भूमिका स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ सचिनसह मी तुषार, रूपनगर, न्यूज 18 मुंबई।